लास्ट टाइम आपण गॉस थेरम बघितलेला होता. गॉस थेरम काय होतं सांगा? फॉर अ क्लोज द सरफेस ऑफ एनी शेप, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस इनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. म्हणजे एखाद्या क्लोज्ड सरफेसवर फ्लक्स किती असतं? आतमध्ये असणाऱ्या चार्जेसची अल्जेब्रिक सम इंटू 1/ε0. बरोबर आहे ना? 1/ε0 टाइम्स चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. या पद्धतीनं गॉस थेरम आपण बघितलेला आहे. याचं एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय बघा? एक्झाम्पल नंबर 10.8. A charge of 5 coulomb is kept at the center of a sphere. There is a charge which is of 5 coulomb and it is kept at the center of a sphere. At center of a sphere. Okay. So there is a charge of 5 coulomb which is kept at the center of the sphere of radius. Radius of the sphere is given and it is 1 meter. What is the flux passing through the sphere? Flux of the sphere calculate करायचं आहे. What is the flux passing through the sphere? How will this value change if radius of sphere is doubled? Okay. न्यू फ्लक्स देखील काढायचा आहे स्पियर वरचं, दॅट इज 5 डॅश इफ रेडियस इज डबल्ड. क्वेश्चन किती इझी आहे बघा. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. याचा आन्सर काय येणार बघा. देर इज अ स्पियर लाईक दिस. देर इज अ स्पियर लाईक दिस and radius of the sphere is equal to 1 meter and at the center of the sphere a charge of 5 coulomb is placed. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलं, या स्पियर वर फ्लक्स किती असेल. तर डायरेक्टली आपण इथं बाय गॉस थेरम यूज करू शकतो किंवा गॉस लॉ यूज करू शकतो. बाय गॉस लॉ काय होणार आहे, फ्लक्स ओव्हर एनी क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू 1/ε0 टाइम्स चार्ज इनसाइड दॅट क्लोज्ड सरफेस. ओके. सो 1/ε0. या स्पियरच्या आतमध्ये चार्ज किती आहे बघा, 5 आहे. 5 एवढंच तर आहे, लक्षात घ्या. म्हणजे या स्पियर वरचं फ्लक्स काढायचं असेल तर त्याच्या आतमधला चार्ज फक्त घ्यावा लागेल ना. सो 5 डिवायडेड बाय ε0 ची व्हॅल्यू किती येणार बघा, 8.85 इंटू 10⁻⁻12. लक्षात येते का बघा. ओके, लक्षात येते का बघा व्यवस्थित. आणि याचं कॅल्क्युलेशन फक्त करूया. हे लॉग टेबल तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. 5 डिवायडेड बाय 8.85 रेस टू -12. ओके, तर याची व्हॅल्यू येते 0.568 इंटू 10⁻12. ओके, फ्लक्स 0.568 इंटू 10⁻12 येणार आहे फ्लक्स. आणि याचं युनिट काय येणार बघा, व्होल्ट मीटर हे याचं युनिट असतं, व्होल्ट इंटू मीटर. लक्षात आलं. आता त्याच क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, त्या स्पियरची रेडियस 1 मीटर ऐवजी 2 मीटर केली तर आता फ्लक्स किती येणार आहे बघा. आता जो स्पियर आहे ना त्याची रेडियस काय केली, डबल केली. रेडियस किती केली, डबल. सांगा रे काय काय चेंज होईल. स्पियरची रेडियस 1 मीटरची 2 मीटर केली. सुरुवातीला फ्लक्स 1 मीटर रेडियसच्या स्पियरवर एवढं फ्लक्स होतं, तर 2 मीटर रेडियसच्या स्पियरवर किती फ्लक्स येणार, डबल होईल असं वाटतंय का. if radius of that sphere, if radius of sphere is made double, radius of sphere जर डबल केलं, आतमध्ये तेवढाच चार्ज आहे, तो चार्ज चेंज केलेला नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता न्यू फ्लक्स काय येणार बघा, न्यू फ्लक्स phi is equal to, न्यू फ्लक्स phi is equal to बघा 1/ε0. म्हणजे रेडियस काय आहे, 2 मीटर आहे. आणि फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे, बाय गॉस लॉ. न्यू फ्लक्स बाय गॉस लॉ. ठीक आहे.
तर गॉस लॉ काय सांगतो, फाय इज इक्वल टू 1 बाय एप्सिलॉन नॉट इंटू चार्ज इनसाइड इट. आता इनसाइडचा चार्ज चेंज झालाय का, नाही चेंज झाला ना, त्याच्यामुळे फ्लक्स तेवढंच राहणार. 5 डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 8.85 इंटू 10⁻⁻12. त्याच्यामुळे फ्लक्स जे आहे ना ते तेवढंच राहणार, 0.568 इंटू 10⁻12 ॲज इट इज. कारण लक्षात घ्या, एखाद्या क्लोज सरफेसवरचं फ्लक्स, तो क्लोज सरफेस किती मोठा आहे किती छोटा आहे याचा काही संबंधच नाहीये. तो स्पेरिकल आहे का क्युबिकल आहे का आणखी रेडियस 1 मीटर आहे का रेडियस 10 मीटर याचा संबंध नाही. फ्लक्स त्या सरफेसवरचं फ्लक्स कशावर डिपेंड असतं, आतमध्ये असणाऱ्या चार्जेसवर फक्त डिपेंड असतं. जोपर्यंत आतला चार्ज चेंज होत नाही तोपर्यंत तो सरफेस कसाही चेंज होऊ दे, फ्लक्स चेंज होणार नाहीये. ठीक आहे. सो दॅट इज द आन्सर. बुकमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने सोडवलंय, बट दिस इज द ऍब्सोल्युटली करेक्ट मेथड. लक्षात आलं? हे बघा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. एक चार्ज 5 कुलॉमचा आहे आणि 1 मीटर रेडियसच्या स्पिअरच्या सेंटरला ठेवलाय, स्पिअरच्या आतमध्ये ठेवलाय. तर या स्पिअरवरचं फ्लक्स विचारलंय. आता या स्पिअरवरचं फ्लक्स काढण्यासाठी आपण गॉस लॉ वापरणार. गॉस लॉ काय सांगतो, फाय इज इक्वल टू 1 बाय एप्सिलॉन नॉट इंटू चार्ज इनसाइड. ओके, तर या स्पिअरवरचं फ्लक्स बरोबर काय येणार आहे, 1 बाय एप्सिलॉन नॉट. या स्पिअरच्या आतमध्ये चार्ज किती आहे, 5 कुलॉम ओनली आहे. सो स्पिअरवरचं फ्लक्स येणार आहे 5 बाय एप्सिलॉन नॉट. दॅट्स ऑल. ओके, तसंच आता त्याच स्पिअरची रेडियस, म्हणजे चार्ज आहे तेवढाच ठेवायचा आहे सेंटरला, 5 कुलॉम चार्ज आहे तेवढाच ठेवायचा आहे. आणि रेडियस काय करायचं आहे, 1 मीटरची 2 मीटर रेडियस करायची आहे. मग रेडियस 2 मीटर केल्यानंतर फ्लक्स इथं चेंज होणार आहे का, नाही चेंज होणार ना, कारण जोपर्यंत आतला चार्ज चेंज होत नाही तोपर्यंत फ्लक्स चेंज होणार नाहीये. लक्षात आलं मी काय सांगतोय? याच्यावरून एक कन्सेप्ट लक्षात ठेवा नेहमी. समजा हा एक स्पिअर आहे, हा दुसरा स्पिअर आहे, म्हणजे हे कॉन्सेंट्रिक नंबर ऑफ स्पिअर असे सपोज आहेत, आणि आतमध्ये चार्ज मी क्यू ठेवला. पहिल्या स्पिअरची रेडियस 1 मीटर आहे, दुसऱ्याची रेडियस 2 मीटर आहे, आणि तिसऱ्याची रेडियस किती आहे, सपोज 3 मीटर आहे. 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर. आता पहिल्या सरफेसवर फ्लक्स फाय असेल तर पहिल्या स्पिअरवर फ्लक्स फाय असेल तर दुसऱ्यावर किती येणार आणि तिसऱ्यावर किती येणार सांगू शकताय? पहिल्या स्पिअरवर फ्लक्स फाय असेल तर दुसऱ्यावर आणि तिसऱ्यावर किती येणार? हे बघा, पहिल्या स्पिअरच्या आतमध्ये चार्ज क्यूच आहे, दुसऱ्या स्पिअरच्या आतमध्ये देखील चार्ज क्यूच आहे, तिसऱ्या स्पिअरच्या आतमध्ये देखील चार्ज क्यूच आहे. त्याच्यामुळे फ्लक्स चेंज होणार नाही, फ्लक्स विल रिमेन ऍज इट इज. हे नेहमी लक्षात ठेवायचं. फ्लक्स हे त्या क्लोज्ड बॉडीच्या आतमध्ये असणाऱ्या चार्जवर डिपेंडंट असतं. त्याचा शेप किती आहे, त्याची रेडियस किती आहे त्याच्यावर डिपेंडंट नसतं. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. समर्थ कोळी, तुझा मला क्वेश्चन काय समजला नाही? समर्थ, तू माईक अनम्यूट कर आणि तुझा काय क्वेश्चन असेल तो विचार. अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. हे बघा, क्वेश्चन विचारायला अजिबात घाबरायचं नाही, सगळे क्वेश्चन तुम्ही विचारले पाहिजेत. आता हे इलेक्ट्रिक फ्लक्सचा नीट आणि जेईला याच्या व्यतिरिक्त आणखी भरपूर पार्ट आहे, लक्षात घ्या. आणि तो पार्ट जर तुम्हाला स्टडी करायचा असेल ना तर माझ्या युट्यूब चॅनलला जायचं आणि इलेक्ट्रिक चार्जेस अँड द फील्ड नावाचा एक टॉपिक आहे, एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यू तो टॉपिक आहे, इलेक्ट्रिक चार्जेस अँड द फील्ड. त्याचं नाव इलेक्ट्रोस्टॅटिक्स नाहीये, इलेक्ट्रिक चार्जेस अँड द फील्ड. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फ्लक्सचे असे भरपूर केसेस आणि भरपूर एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह केलेले आहे. ते कृपया करून सगळ्यांनी बघा, म्हणजे नीट जेईची पण सायमल्टेनियसली तयारी होईल तुमची. ठीक आहे. नेक्स्ट, हा नेक्स्ट पार्ट आता आपण स्टडी करूया.
नेक्स्ट पार्ट इज इलेक्ट्रिक डायपोल. जसं आपण मॅग्नेटिक डायपोल बघितलं होतं ना, तसं इलेक्ट्रिक डायपोल देखील आहे. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे लक्षात घ्या काय आहे. टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस. बघा मी काय सांगतोय, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस separated by finite distance, form an electric dipole. म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल दुसरं तिसरं काही नसून दोन इक्वल अँड अपोजिट चार्जेस आहेत की जे एकमेकापासून ठराविक डिस्टन्सवर आहेत. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सम फायनाईट डिस्टन्स. म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल कसा असणार बघा, इथं प्लस क्यू चार्ज पाहिजे, इथं मायनस क्यू चार्ज पाहिजे. यालाच इलेक्ट्रिक डायपोल म्हणायचं. दिस इज युअर इलेक्ट्रिक डायपोल. So this is a electric dipole. लक्षात आलं, इलेक्ट्रिक डायपोल व्हेरी सिंपल कन्सेप्ट. टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस जर असतील आणि त्यांच्यामध्ये काहीतरी ठराविक डिस्टन्स असेल तर त्याला इलेक्ट्रिक डायपोल. एक्झाम्पल, आणखी एक एक्झाम्पल देतो. समजा इथं +2 कुलॉम चार्ज आहे. ओके, या पॉइंटला काय आहे, +2 कुलॉम पॉइंट चार्ज आहे आणि इथं काय आहे, -2 कुलॉम चार्ज आहे. तर याला इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणणार. ओके, इलेक्ट्रिक डायपोल ऍक्च्युअली असतात कुठे इलेक्ट्रिक डायपोल? अनेक सबस्टन्सच्या मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रिक डायपोल असतात. डायपोल कुठं असतात? डायपोल एक्झिस्ट इन, इलेक्ट्रिक डायपोल्स एक्झिस्ट इन, इलेक्ट्रिक डायपोल्स exist in molecules of some substances. इलेक्ट्रिक डायपोल हे कुठं असतात? काही सबस्टन्सेसच्या मॉलिक्युल मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर. वॉटरचा जो मॉलिक्युल आहे ना त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल असतो. म्हणजे वॉटरमध्ये एकूण 3 ऍटम आहेत. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1, बरोबर, असे 3 ऍटम आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यांच्या न्यूक्लियसचा सेंटर म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर काढला तर सपोज हा इथं कुठेतरी येत असेल तर सगळ्या निगेटिव्ह म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनचा सेंटर काढला तर त्याला मॅच करत नाही, तो थोडासा साईडला कुठेतरी येतो. आणि मॉलिक्युलमध्ये जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असणार तेवढाच निगेटिव्ह चार्ज पण असणार ना, कारण मॉलिक्युल हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्याच्यामुळे मॉलिक्युलमध्ये जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असणार तेवढा निगेटिव्ह चार्ज असणार. आणि पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर काढला आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर काढला तर काही वेळेला म्हणजे हायड्रोजन ह्याच्यामध्ये वॉटरच्या मॉलिक्युलमध्ये मॅच करत नाहीत. आणि अशा प्रकारे प्रत्येक वॉटर मॉलिक्यूल हा एक इलेक्ट्रिक डायपोल आहे. लक्षात घ्या, प्रत्येक वॉटर मॉलिक्यूल हा एक इलेक्ट्रिक डायपोल आहे. असे भरपूर एक्झाम्पल आहेत. म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल ऍक्च्युअली एक्झिस्ट कुठे करतात? मॉलिक्युल्स मध्ये. आणि त्याचा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये खूप यूज आहे. इलेक्ट्रिक डायपोलचा एक चांगला यूज सांगतो. मायक्रोवेव्ह मध्ये हे वॉटरचा जो इलेक्ट्रिक डायपोल जो आहे याच्यामुळे मायक्रोवेव्ह मध्ये काय होते, हीट जनरेट होते. ओके, मायक्रोवेव्ह ओव्हन माहित असेल तुम्हाला, मायक्रोवेव्ह ओव्हन. त्याच्यामध्ये काय असतात, मायक्रोवेव्ह असतात आणि त्या वेव्स आपण एखाद्या सबस्टन्स मधून पास केल्या की त्या सबस्टन्स मध्ये हीट जनरेट होते. ती हीट कशी काय जनरेट होते आणि कुठल्या सबस्टन्स मध्ये हीट जनरेट होते तुम्ही कदाचित बघितलं असेल. ज्याच्यामध्ये वॉटर असतं ना तेच जास्त गरम होतात, बरोबर. वॉटर हा एलिमेंट असायला पाहिजे त्याच्यामध्ये, तरच मायक्रोवेव्ह वर्क करतो. अजिबात अदरवाईज तो अजिबात वर्क करत नाही. बघा, फॉर एक्झाम्पल एक आपण पोटॅटो घेतला. पोटॅटो पाण्यामध्ये जर उकडला तर बाहेर जास्त शिजतो आणि आत कमी शिजतो. परंतु
एखादा पोटॅटो आपण मायक्रोवेव्ह मध्ये जर शिजवला, मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये शिजवला, तर काय होतं, आतमध्ये तो जास्त शिजतो आणि बाहेर कमी शिजतो. उलट होतंय. बरोबर, तुम्ही कदाचित ऑब्झर्व केलंय का नाही मला माहिती नाही, पण तुमच्याकडे जर तो मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर ते तुम्ही ट्राय करू शकताय. पोटॅटो आतमध्ये जास्त शिजतो आणि बाहेरच्या बाजूला कमी शिजतो. आणि पाण्यामध्ये उकडल्यानंतर बाहेर जास्त शिजतो आणि आत थोडासा कच्चा असतो. आता ओव्हन मध्ये सेंटरला जास्त का शिजतो, तर लक्षात घ्या, मायक्रोवेव्ह ज्यावेळी आपण पोटॅटो मधून पास करतो, त्यावेळी वॉटरचे जे इलेक्ट्रिक डायपोल असतात ते व्हायब्रेट व्हायला लागतात. वॉटरचे इलेक्ट्रिक डायपोल व्हायब्रेट व्हायला लागतात आणि ते व्हायब्रेट झाल्यामुळे काय होते, तिथं हीट एनर्जी निर्माण होते. आता जिथं जास्त वॉटर तिथं जास्त डायपोल, जिथं जास्त डायपोल तिथं जास्त व्हायब्रेशन, आणि जिथं जास्त व्हायब्रेशन तिथं जास्त हीट एनर्जी निर्माण होणार. आता तुम्ही जर पोटॅटो घेतला तर पोटॅटोच्या सेंटरला वॉटर जास्त असतं ना, सरफेसला कमी असणार कम्पॅरेटिव्हली. पोटॅटोच्या सेंटरला वॉटर जास्त, त्याच्यामुळे सेंटरला जास्त हीट जनरेट होते. आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ब्रेडमध्ये समजा, ब्रेडमध्ये एखादी चेरी असेल किंवा ब्रेडमध्ये मनुका असेल सपोज, आणि ब्रेड आपण काय केला, मायक्रोवेव्ह मध्ये ठेवला आणि बाहेर काढला, तर ब्रेड जास्त गरम झालेला नसतो, परंतु त्या ब्रेडमध्ये असणारा मनुका किंवा वॉटर इलेमेंट असणारा एखादा जो पदार्थ असेल ना, तो जास्त गरम होतो, लगेच गरम होतो, तो भाजतो. लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा अनेक वेळा तुम्ही पिझ्झा वगैरे जर खाल्लेला असेल, पिझ्झा देखील काही वेळेला मायक्रोवेव्ह मध्ये तयार करतात, बरोबर. तर पिझ्झ्यामध्ये जे जास्त वॉटर असणार जे पदार्थ असतात ना, ते खूप गरम असतात. ओके. ऍज कम्पेअर टू ब्रेड. ब्रेडचा जो पार्ट आहे ना, म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटर कमी आहे तो कमी गरम होतो, आणि ज्या पदार्थामध्ये वॉटर जास्त आहे तो जास्त गरम होतो, त्याच्यामुळे ते भाजण्याची शक्यता असते. हे इलेक्ट्रिक डायपोलचं इम्पॉर्टन्स आहे. तर इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे लक्षात आलं का बघा, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सम फायनाइट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक डायपोल. ओके. आता या इलेक्ट्रिक डायपोल मध्ये एक डेफिनेशन आहे, दॅट इज ऍक्सिस ऑफ डायपोल. म्हणजे काय? ऍक्सिस ऑफ डायपोल. जसा इलेक्ट्रिक डायपोल आहे तसा मॅग्नेटिक डायपोल पण असतो. दोन इक्वल अँड अपोजिट चार्जेस ऐवजी दोन इक्वल अँड अपोजिट पोल्स असतात फक्त तिथं, आणि प्रत्येक मॅग्नेट हा मॅग्नेटिक डायपोल असतो. तर प्रत्येक वॉटरचा मॉलिक्यूल हा इलेक्ट्रिक डायपोल असतो, हे लक्षात ठेवा. ऍक्सिस ऑफ द डायपोल. ऍक्सिस ऑफ डायपोल म्हणजे काय बघा, लाईन passing through positive and negative charge, positive and negative charge, positive and negative charge is called as. म्हणजे मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये अनेक कन्सेप्ट सिमिलरच आहेत. सिमिलर, लक्षात घ्या. इलेक्ट्रिक डायपोल, मॅग्नेटिक डायपोल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक इंडक्शन वगैरे वगैरे. म्हणजे एक टॉपिक जरा व्यवस्थित वाचला की दुसरा टॉपिक पण तुम्हाला व्यवस्थित कळायला लागतो. Line passing through positive and negative charge is called as axis. Axis of the dipole. तसंच आणखी एक टर्म आहे, दॅट इज इक्वेटर ऑफ डायपोल. Line passing through center of dipole. Line passing through center of dipole and perpendicular to axis is called as equator of dipole.
लक्षात आलं? Line passing through center of dipole and perpendicular to axis is called as equator of the electric dipole. Okay, याची डायग्राम जर काढायची झाली तर this is positive charge, this is negative charge, plus q minus q. Now the line passing through positive charge and negative charge. Line passing through positive and negative charge. Okay, so this is called as axis. Axis of electric dipole. आणि सपोज हा डायपोलचा सेंटर असेल तर लाइन पासिंग थ्रू so this is called as equator of the dipole. ऍक्सिस एकच असतो तर इक्वेटर किती असू शकतात? इनफायनाइट असू शकतात इक्वेटर्स. ओके, आता इलेक्ट्रिक डायपोल झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. Electric dipole moment which is denoted by letter P. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आपण P या लेटरनं डिनोट करतो. तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय असतं बघा, तर मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द चार्ज अँड सेपरेशन बिटवीन देम यांचं जे प्रोडक्ट आहे ना, म्हणजे Q इंटू 2L. लक्षात घ्या, डायपोलची लेंथ जी आहे ती जनरली काय करतो आपण 2L न डिनोट करतो. इट इज जनरली डिनोटेड बाय 2L. ओके, so what is the electric dipole moment? It is defined as product आहे ते प्रोडक्ट कशाचं आहे बघा. इट इज डिफाइंड एज प्रोडक्ट ऑफ magnitude of a charge, product of magnitude of a charge and separation between them. Separation between them is called as electric dipole moment. Electric dipole moment is defined as the product of magnitude of a charge and separation between them. म्हणजे याचा फॉर्म्युला जर लिहायचा झाला तर फॉर्म्युला असा लिहावा लागेल. P इज इक्वल टू कुठला एक चार्ज घ्या, चार्जची मॅग्निट्यूड फक्त घ्यायची आहे, म्हणजे साइन घ्यायचं नाहीये. Q इंटू त्यांच्यामधलं सेपरेशन Q इंटू 2L. आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ही जी क्वांटिटी आहे इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. जर ती वेक्टर क्वांटिटी असेल तर डायरेक्शन त्याला असणार आहे. तर त्याची डायरेक्शन कशी असते? फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू द पॉझिटिव्ह चार्ज. डायरेक्शन याची कशी असणार आहे? डायरेक्शन फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज.
That is the direction. It is a vector quantity. Its direction is from negative charge to the positive charge. आता याचं SI युनिट काय येणार बघा. SI युनिट इज चार्जचं युनिट असतं कुलोम आणि सेपरेशन म्हणजे डिस्टन्सचं युनिट काय असणार आहे मीटर. सो कुलोम इंटू मीटर इज द SI युनिट. आणि याचं डायमेन्शन काय येणार बघा. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं डायमेन्शन m0 L1 T1 A1. कारण चार्जचं डायमेन्शन असतं T1 A1 आणि लेंथ किंवा सेपरेशनचं काय असतं L1. सो m0 L1 T1 A1 हे याचं डायमेन्शन येणार आहे. याचं दुसरं पण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं आणखी एक युनिट आहे. ओके, अदर युनिट किंवा त्याला CGS युनिट असंही म्हणू शकतो. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं दुसरं युनिट काय आहे डी बाय हे पण एक युनिट आहे विच इज डिनोटेड बाय D. आणि डी बाय आणि कुलोमीटर याच्यामध्ये रिलेशन किती दिलंय बघा 3.33. 1 डी बाय इज इक्वल टू 3.33 इंटू 10⁻³ कुलोमीटर. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचे दोन युनिट आहेत. एक आहे कुलोमीटर आणि दुसरा आहे डी बाय. SI युनिट तर कुलोमीटर आहे आणि CGS युनिट जे आहे ते ना डी बाय आहे. ओके, आणि इलेक्ट्रिक डायपोलचं एक्झाम्पल काय आहे एव्हरी वॉटर मॉलिक्युल इज अ इलेक्ट्रिक डायपोल. ओके, एक्झाम्पल इथं सुरुवातीला लिहिलेला आहे ना. इलेक्ट्रिक डायपोल एक्झिस्ट इन मॉलिक्युल ऑफ सम सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल H2O. किंवा इथं आपण लिहू शकतो एव्हरी वॉटर मॉलिक्युल is electric dipole. Every water molecule is an electric dipole. तर अशा प्रकारे ही इलेक्ट्रिक डायपोलची कन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असलं तर विचारा. पुन्हा एकदा जस्ट रिव्हिजन करतो. टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सम फायनाइट डिस्टन्स त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. इलेक्ट्रिक डायपोल कुठे एक्झिस्ट करतात तर काही सबस्टन्सच्या मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रिक डायपोल असतात. त्याचं एक चांगलं एक्झाम्पल काय आहे एव्हरी वॉटर मॉलिक्युल इज अ इलेक्ट्रिक डायपोल. ठीक आहे. इलेक्ट्रिक डायपोल्स रिलेटेड दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ऍक्सिस अँड दुसरं म्हणजे इक्वेटर. तर लाईन पासिंग थ्रू पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्सिस ऑफ दी डायपोल. आणि इक्वेटर म्हणजे काय लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ डायपोल अँड विच इज परपेंडिक्युलर टू ऍक्सिस दॅट इज कॉल्ड ॲज इक्वेटर. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची टर्म आहे दॅट इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. बरोबर, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय तर त्यात दोन डायपोलमध्ये दोन चार्जेस जे असतात त्याच्यातला कुठलाही एक चार्ज इंटू सेपरेशन बिटवीन देम. वॉटर मॉलिक्युल म्हणजे रेन वॉटर मधला वॉटर मॉलिक्युल आणि प्युरिफायर मधला वॉटर मॉलिक्युल दोन्ही वॉटर मॉलिक्युल तेच असतात. फक्त रेन वॉटर जे आहे ना त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात. इम्प्युरिटीज म्हणजे दुसरे मॉलिक्युल. त्याचा आणि वॉटर मॉलिक्युलचा काय संबंध नाही ना. फक्त प्युरिफायर मधलं जे वॉटर आहे ना त्याच्यामधल्या इम्प्युरिटीज काढले जातात. वॉटर मॉलिक्युल तर H2Oच असणार ना. म्हणजे रेन वॉटर मधला वॉटर मॉलिक्युल H2Oच असणार आहे आणि प्युरिफायर म्हणजे एकदम प्युरिफाईड वॉटर ऍक्वागार्ड मधून येणार जे वॉटर आहे त्याच्यामधला वॉटर मॉलिक्युल हा H2Oच असणार आहे. तो काही वेगळा वॉटर मॉलिक्युल नसणार ना. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऍक्वागार्ड मधला वॉटर मॉलिक्युल असू दे नाहीतर रेन वॉटर मधला वॉटर मॉलिक्युल असू दे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट दोघांचं सेमच असणार आहे.
जोपर्यंत H2O स्ट्रक्चर चेंज होणार नाही तोपर्यंत त्याचं डायपोलोमेंट चेंज होणार नाहीये. कारण डायपोलोमेंट मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज असतो. H2O मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस तेवढेच असणार आहेत, निगेटिव्ह चार्जेस तेवढेच असणार आहेत. ते काही चेंज होणार नाहीत कधी. ते मग डर्टी वॉटर असते नाहीतर कम्प्लिटली प्युरिफाईड वॉटर असते. ओके. वॉटर म्हटलं की लक्षात घ्या आपण जनरली प्युअर वॉटर कन्सिडर करतोय. आणि वॉटर मॉलिक्युल म्हटलं की H2Oच राहणार, दुसरं काही येणार नाहीये त्याच्यामध्ये.